काहीच आता आमचा भाऊ चाललेला आहे गुलाबच्या मंडपात. आमची आजी आज लॅपटॉप चालायला शिकवते. चल कर कर चालव. ती भाई तिच्या बोटून चालव ना. चालवते बरोबर आहे तू काय पण केला. मी नाचली बाबा. काय तू खरं नाचली? भरपूर नाचली म्हणजे सगळ्यांनी तुम्ही नाचताना बघितलं पण काकीना नाचताना का तुम्ही काय विषय होता का? काय घरात तुम्ही ना प्रॅक्टिस करता नाही इथं नाचत ना. लग्नाला नाचणार. हाय गाईज, तर तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे आमच्या घरी लग्न. काय होती बघू शकता पूर्ण माहोल बघू शकता. बँजो वगैरे आलेला आहे आणि आतमध्ये पूजा आहे ती आम्ही तुम्हाला दाखवतो. सो गाईज बघू शकता ते भाईला काल जो राडा केलाय तो आम्ही पाचच्या ब्लॉग मध्ये दाखवू आणि आज वरात आहे. आज पण जी राडा करू तो भाई या ब्लॉग मध्ये गाईज तर आता आम्ही चाललो वहिनींच्या गोष्टी याला घेऊन दावायची. आम्ही 4 जण आम्हाला काही कामं नाही आहे. तुम्हाला दाखवतो. बोल बोल काहीच फॉर्म आलेले आता वाचू. हा गाईस वहिनींचं घर तुम्हाला दाखवतो. थांबा 2 मिनिटं थांबा. चालू द्या. हाय करा 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 काका हाय करा. तो का वहिनीचं घर तिथे.
ऐकर आहे चप्पल कुठे आहे चप्पल? ऐकर हाय कर व्हिडिओ हाय कर हाय आपल्याकडे घेऊन हिला विकूया. चल चल याला घे खाल्लं ये उचल खाल्लं उचल खाल्लं टाक उचल उचल भाऊ माझं ना भाऊ माझं ना तुला घेऊन जाऊ आम्ही आमच्याकडे येतोय रडू नको रडणार तुला येणार नाही माव्या तुझ्या माऊला घेऊन जाणार घेऊन जाणार तुझ्या माऊला घेऊन जाणार कुठे घरात जायचं कुठं तुझ्या माऊला तुझं नाव सांगायला जातो हे तुझ्या मामाला जाणार आमच्याकडे येणार घेऊन सो काय आता आम्ही वहिनीच्या घरात आल्हाद देऊन आलेलो आहे आणि आलो आमच्या मंडपात मंडप दाखवतो आमचा. हॅलो गाईज बघू शकता हे आमचं मंडप आहे लग्नाचं. काहीतरी भेटेल यांच्या हे भाईचा आणि वहिनीचा फोटो आहे गाईस. जाऊ घरात असं झालेलं आहे. आता आम्ही काहीच घरात होतो आमचे लास्ट ते बोलायला चल इकडून चल. आणि हे गाईज आहे हे समोर जे दिसतंय ते जेवणाचं मंडप आहे. मला दाखवतो अशा प्रकारचं जेवण सिस्टम ठेवलेलं आहे आम्ही. गाईज हे बघू शकता असे टेबल वेबल लावलेले आहेत फुल प्रोफेशनल टाईप. गाईज फुल प्रोफेशनल टाईपमध्ये असे टेबल वेबल लावलेले हे मंडप आहे जेवणासाठी. म्हणजे लग्नातून जेवण झालं की पब्लिक इथून सीधा इथून इकडे डायरेक्ट जेवणासाठी येतो. आणि हे आमच्या लग्नाचं घराचं मंडप आहे आणि ते आमचा भाव आता तुळशीच्या इथं पाया पडत आहे. झोप बघू शकता आमचे कॅमेरामॅन दादा झोप. आणि आमचा रिओ इज बॅक. दादा आणि आमची मम्मी आहे इथे चहा वाढत आहे. काकून चहा वाढत आहे. कोण आहे चाय गरम चाय आणि चाय दोन शब्द बोला. काल तुम्ही नाचलात नाही का आम्ही अपेक्षा होतो. हा काल नाचणार होतं. काल नाचले ना तुम्ही आम्ही तू नाचली बाबा काय तू खरं नाचली भरपूर नाचली म्हणजे सगळ्यांनी तुम्ही नाचताना बघितलं पण काकीना नाचताना का तुम्ही काय विषय होता का काय घरात तुम्ही ना प्रॅक्टिस करता नाही इथं नाचत ना. आमची आत्या आहे. काहीच आता आमचा भाऊ चाललेला आहे लग्न मंडपात.
आमच्या काय आमचं नवरदेव आलेला बघू शकता. हे आहे कॅन्डल. याने आयुष्याचं सौंदर्य नट्ट आपल्याला सुरेश प्रकाशामध्ये तेजोमय. आणि माझ्या बाकीने सांगितलं 50% कट होता. हे झालं माहिती साडी झालं काय सांगितलं नुसती माहिती साडी कशी काय अन्नपूर्णा म्हणजे नाही अन्नपूर्णा म्हणजे काय याचं पूर्ण तुम्हाला सांगावं लागेल. तुम्ही सांगायचं. मी विचारलंय रूपात कोणाचा त्यांचा अधिकार आहे विचारायचा. हे काय अन्नपूर्ण सांग मामी सांग ना काय मामा सांगा तुम्ही थोडं. अन्न पूर्ण म्हणजे आपल्या शरीराला मिळणारं पोषक आहार. या शरीराने आपल्या शरीराची सुरसृष्टी आणि आपल्या शरीराला आपल्या शरीराला आधार देणारं एक शस्त्र ज्याने अन्नावरून परिपूर्ण होतं. म्हणून ते अन्नपूर्ण असं तुमच्यासमोर आम्ही हा भोजन ठेवलेलं आहे. याचा स्वाद घ्या आणि आपलं शरीर सुदृष्ट करा. या सुदृष्ट शरीराने लवकरात लवकर आम्हाला बाळ द्या. लाईट नाही ना. चला आता पुढे या. टेस्ट करा. लवकर बोर्ड टाईप कमी आहे. जेवायला वेळ नाही घालवलं.
व्हिडिओ चालू आहे, नंतर घेऊ त्याच्यामध्ये. हातात पकडला पैसे द्या. मामा वेळ नाही जाते, अजून मंदिरात जायचंय घरी. नाही नाही हे main आहे. सगळ्यात मेन हे आहे, बाकीचं एवढं नाहीये. हे काय वाचू शकता, वाचून सगळ्यांना दाखवा तुम्ही वाचून सगळ्यांना. ज्यांना इंग्लिश येतो मराठी येत नाही, इंग्लिश मध्ये बनवून आणायचा. मग तुम्ही मराठीमध्ये का बनवलात? का बनवलात? बोला चल पैसा. का बनवलात? आईचा निरोप काय आहे ते सांग, दाखव की त्याच्यात. तुम्ही दाखवा. आम्ही दाखवलंय पण त्यांनी वाचा. म्हणजे ह्याच्यामध्ये जे मुद्दे आहेत ना त्याच्याप्रमाणे त्यांनी केअर पण केलं पाहिजे ना आपल्यासारख्या मुलींची जे असतात. आता ठीक आहे आपण फॅमिली आहोत, मी वाचलं आता काय. पण ते आम्हाला काय आम्हाला त्यांना सांग ना समजावून, म्हणजे काय आहे. एक वाक्य वाचलंय. ओके ठीक आहे चालेल. आईचा निरोप. हा ढोल कशाला? ढोल कोण वाजवणार? तू घेऊन तू ब्लॉग मध्ये पुढे या. अरे दलिंदर नाही ते मस्करी करताय. दलिंदर आहे आमची बरं. हे काय कशासाठी घर? कोणाला देऊ नको. हे घर याच्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे, ते म्हणजे ह्या घरामध्ये नांदा सौख्य भरे घरामध्ये येणारे गृहलक्ष्मी हे तुमचं स्वागत करणार आहे. या स्वागताक्षणी तिचं तुम्ही स्वागत करून आपल्या घरामध्ये धन दौलत ऐश्वर्य आनंद आणि सुखाचे दिवस यावेत म्हणून ह्या घराचे आम्ही तुम्हाला आमच्याकडून समर्पित केलेलं आहे हे घर. साडी वगैरे त्याच्यानंतर आम्ही केलेला शृंगार आहे. हे तुम्ही हे शृंगार तुमच्यासमोर ठेवून या पद्धतीने आयुष्याचं हे धन आज मी तुमच्या समोर समर्पित करते. जे शृंगार तुमच्या समोर ठेवलेलं आहे हे आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत हे शृंगार माझ्या गळ्यामध्ये काय आहे मोठी काय नाही तुम्हाला याच्यासाठी दिलेलं आहे की तुळस हे सौभाग्याचं प्रतीक आहे. सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी घालून सूर्याला नमस्कार करून आपल्या आयुष्याचं वरदान तुळशी मातेसमोर समर्पित करावं. आणि आपण जेव्हा घराच्या बाहेर पडू तेव्हा घराच्या बाहेर एंट्री करून त्यावेळेस तुळशी मातेचं दर्शन घेऊन नंतरच घरात जायचं. आवाज पण येत नाही. त्याला बंद करायला सांग ना. आपण आप नाही बंद करू शकत. हा मग तुम्हाला कशाला आणले? अच्छा. सप्तपदीचा अर्थ असा आहे की पहिला पाऊल सौभाग्याचा, दुसरा पाऊल यशाचा, तिसरा पाऊल ऐश्वर्याचा, चौथा पाऊल धनसंपत्तीचा, पाचवा पाऊल आरोग्याचा, सहावा पाऊल संपत्तीचा आणि सातवा पाऊल आपल्या शरीराचा. अशी ही 7 पावलं कायमस्वरूपी मी माझ्या तुमच्या समोर ठेवलेली आहेत. या पावलांचा प्रत्येक वेळेस मी तुमचा सन्मान करेन. ज्या वेळेस तुम्ही पहिले चालाल त्यावेळेस मी तुमच्या पाठी असेन. कारण विठ्ठल आणि रखमाई जे विठेवरती बसलेले असताना सुद्धा आज ते विठेवरती पांडुरंग पुढं आहे आणि रखमाई पाठीमागे आहे. त्या पांडुरंगाच्या प्रमाणे आणि रखमाईच्या पाठीमागे नक्कीच तुमच्या पाठीमागे कोणताही वादविवाद झाला, कोणत्याही भानगडी झाल्या तरीसुद्धा मी एक पाऊल तुमच्या पाठी असेन आणि तुमचा संसार सुखाचा करेन. म्हणून हे सप्तपदी हे तुमच्यासमोर ठेवलेलं आहे.
थांब व्हिडिओ काढतोय परत विचार नाही 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 नको पाहिजेच नाही नाही कसा सोडायचा हा की नाही ते सांगा हा की नाही ते सांगा पोरगी दिला सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते दोन्ही हात सिद्धेश्वराचे नाव घेते आता सोडा माझी वाट नाव घे काय पण घे अरे पाठ करून ठेवायचं काय यार काचेची भरली तुपाने आयुषीला आणला लक्ष्मीच्या रूपाने आमची आजी आज लॅपटॉप चालायला शिकवते चल कर कर चालव ती भाई तिच्या फोटो चालव ना चालवते बरोबर आहे तू काय रे तुमच्या तू तू चाल तिला करू दे ना जरा काय काय कार्यक्रम कुठला कार्यक्रम मला काय माहिती दीपा मंदिर नाव काय माझा काळा शिकू आहे मराठी लाव तुला भात घेऊन जा ए चला वहिनी जेवा ना जा जेवून घे जा काय जम तू असं टच कर याला टच कर करतो मी करतो थांब गाणं लावतो भाई मी फोटो हे करतोय तू पोराला नाही ते गाईज आता आजचा ब्लॉग संपवतो आम्ही इथे